कसं काय चाललंय? सोलापूर ट्रिपच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला आणि निघालो आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी. तुळजापूरला जाऊन आम्ही काय केलं हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर मग बोला आई तुळजाभवानीच्या नावानं चांगू भलं. हाती बिगावना ऐकून येड मन हे असं कठावना धडधड उसरना हुरहुर बिसरना त्यात खुळ एका जागी कुठच ठरना जागत राहतो एकटकात सपन बघत हे मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी राव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी राव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे सावळने सुजांभळ हसू काळीज तरी बी तुझ्याच नाव तुझाच गाव तुझीच येस जाव तरी दूर कसर जाव सावळने सुजांभळ हसू काळीज तरी बी तुझ्याच नाव तुझाच गाव तुझीच येस जाव तरी दूर कसर जाव तुझ्याने माझ्या मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं तिथं नाव ये तुझंच बटे. आणि हा आहे रात्रीचा व्ह्यू. कसली सुंदर झगमगाट आहे बघा. बरोबर. हा जीवलं का दादा 5 जीवलं काय म्हणून आपण विचार केला असं काय हो आहे एक मी नसते एकच कामाचा असतो फक्त. ते तर आहे ते बरोबर आहे. तुझं चांगलं काम कुठलं असलं ना ते डायरेक्ट म्हणतो काम आहे रे मला बघ सध्याच्या काळाला आईबापाशिवाय कुणी नाही. एकदम बरोबर त्याचा पटला. मग तुझं किती लाखाचा मित्र असू दे टाइम पडला ना शेवटी आईबापाचे ना ते तर आहे ते तर आहे. ती घरी जाऊन बसतेच मित्रा सवड नव्हती रे नाही तर आला असतो. बरोबर, अगदी बरोबर बोल. आहे का नाही? हे तर आहे. तुझ्यासाठी किती अपघात आहेत माझ्यासाठी आईवडील किती अपघात आहेत त्या माणसाला माहिती. तू देवाच्या पाय पडू नको यांच्या पद्धती तुला देव पावते. And now it's time to celebrate our favorite दादा's birthday. आणि अशा प्रकारे आम्ही दादाचा बर्थडे सेलिब्रेट केला. वेल, स्वामींचं दर्शन आणि सोबत तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही सगळे निघालो होतो लवकरच घरी परतण्यासाठी. खरं सांगू तर हे 2 दिवस कसे गेले हे काही समजलंच नाही. पाय अगदी जड झाले होते, पण काय करणार, परत तर यावं लागणारच होतं. ट्रेनचा थोडासा इश्यू झाल्यामुळे आम्हाला असं वेटिंग रूममध्ये बसावं लागलं. अरे हो, पण ही वेटिंग रूम नव्हती, ही होती तर मॅनेजरची रूम. कोणालाही न सांगता आम्ही अशी डायरेक्ट आतमध्ये घुसखोरी केली आणि जर कोणाला समजलंच तर गेलो आम्ही 12च्या भावात. ते काय, वहिनीने तर आम्हाला वाचण्यासाठी न्यूजपेपर आणले. मजा आहे. सगळ्यात आधी सिनियर सिटिझन्सने न्यूजपेपरवरती ताबा मिळवला आणि मग काय तो आमच्या ट्रेनचा सोक्षमोक्ष लागला. ट्रेनमध्येही केली आम्ही तितकीच धमाल मस्ती. आपल्या माणसांसोबत घालवलेली वेळ ही कशी निघून जाते हे काही समजतच नाही. आता कंटेंट क्रिएटर म्हटल्यावरती 1-2 रील्स तो बनता आहे ना बॉस. यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या.
दुपारी जेवणाची वेळ झाली तसे सगळ्यांचे डबे उघडले. आम्ही तर आधीच पार्सल्स घेऊन आलो होतो. श्रेया जी, आपका क्या ख्याल है? चालू कर दीजिए. चलो श्रेया जी, ओके, आगे नया बढ़ते. चलो स्टार्ट. दीक्षांत. है कथा संग्राम की, विश्व के कल्याण की. अधर्म धर्म आदि अनंत, सत्य असत्य कलेश कलंक. स्वाद की परमार्थ की शक्ति है, भक्ति है, जन्मों की मुक्ति है, जीवन का ये संपूर्ण सार है. युग युग से कण कण में, सृष्टि के दर्पण में, वेदों की कथा पार है. महाभारत ट्रेनचा प्रवास करणार आणि भेळ खाणार नाही हे कसं चालणार. आम्ही सगळ्यांनी घेतला असा मस्त फ्रेश भेळेचा आस्वाद. ही बघ कशी हावऱ्यासारखी बघते. मला कधी मिळेल. येईल थांब. ढकला ना लागते वरती. घे आता खा. चल आता आता कसं रेकॉर्डिंग होऊ दे. हा ते घे बोलला बघ पहिल्यांदा. हो आधीच सांगितलं माझ्यात ना खाऊ नको. खाऊन एक बोलला ती अर्ध खाते. तर असा होता हा आमचा छोटासा प्रवास. तुम्हा सगळ्यांना कसा वाटला हे मला नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.